स्वराज्यातील एक अनमोल रत्न वीर शिवाकाशी ज्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वाहिले. या घोर खिंडीत आपल्या जीवाची बाजी लावून घोर खिंड पावर करणारे वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीतील पावन गडावर आज आपण निघालो आहोत. पावनगड दस्तूर खुद्द शिवरायांनी बांधलेला एक अपरिचित दुर्ग. पन्हाळ्याचा जोड किल्ला म्हणजे पावनगड. पन्हाळागड पाहून पावनगडावर जाताना वाटेतच एक गुहा लागते. ही गुहा पराशर गुहा म्हणून ओळखली जाते. एका मागोमाग खोदलेल्या या 5 गुहा आहेत. आतमध्ये दगडात पैठकी आहे. या गुहेत पराशर ऋषींनी तपश्चर्या केली होती. गर्द जंगलात वसलेला पावनगड म्हणजे अपरिचित दुर्ग. पन्हाळगडाला भेट देणारे क्वचितच या गडावर येत असतात. काही दिवसापूर्वी टीम पावनगड या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेला गडावर शेकडो तोफगोळे सापडले होते. तेव्हापासून हा गड आधी प्रकाश धोतात आला. गडाचे प्रवेश प्रवेशद्वार म्हणजे हनुमंत दरवाजा. त्याचे अस्तित्व आज पूर्णपणे नाहीसे झाले आहे. म्हणूनच गडाची भ्रमंती सुरू होते. पुढे वाटेत उजव्या बाजूला नृसिंह मंदिर दिसते. हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या परिसरात नंदी, शिवपिंडी तसेच दिक्पाल दिस पडते. त्याच्याच पुढे उजव्या बाजूला लक्ष्मी मंदिर आपले लक्ष वेधून घेते. पावनगडावरून पन्हाळा अगदी स्पष्टपणे नजरेस पडतो. लक्ष्मी मंदिराच्या काही अंतर पुढे गेल्यावर हनुमान टाके एक मारुतीरायाचे पुरातन मंदिर नजरेस पडते. आता आपण गडाच्या मध्यभागी आलेलो आहोत. गडावरील ही राजसदर. सदरेच्या पुढे एक महादेव मंदिर असून याच मंदिरासमोर 2 तोफा चांगल्या अवस्थेत संवर्धन करून ठेवले आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर दगडी खांब, नंदी
आणि भगवान शंकराची पिंड नजरेस पडते. मंदिराचा गाभारा देखील पुरातन असून या मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटी विहीर दिसते. त्याला स्तूपाची विहीर असे म्हणतात. स्तूपाची विहीर पाहून आणखीन मागे आल्यास आपल्याला मार्कंडेय जलाशय आणि आयताकृती विहीर दिसते. या विहिरीत प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र पायऱ्या सुद्धा आहेत. गडावरील हे सर्वात मोठे जलस्रोत असावे. विहीरच्या बाजूला एक गंगा जलकुंभ आहे जे अतिशय खोल आहे. हे जलकुंभ पाहून आश्चर्य वाटले नाही तर नवलच. पावनगडावर अनेक बुरुज आहेत. त्यातील यशवंत बुरुज आणि चंद्रसूर्य बुरुज पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. हा गडावरील यशवंत बुरुज, ज्यावर भगवा अगदी देवळाने फडकत होता. याच बुरुजाचा खाली एक देवळी सुद्धा नजरेस पडते. गडावरील दुसरा बुरुज अर्थात चंद्रसूर्य बुरुज. या बुरुजाला चंद्रसूर्याची नक्षी असलेले शिल्प असून या बुरुजावरून आसपासचा परिसर नजरेस पडतो. आता आपण गडावरच्या तिसऱ्या बुरुजाजवळ निघालो आहोत. या बुरुजावर जाताना जी पायवाट लागते तीच गडाची तटबंदी. त्याची स्थिती अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. गडाचा पूर्वेकडील बुरुज या बुरुजावरून समोरच दख्खनचा राजा ज्योतिबाच्या डोंगराचे विलोभनीय दर्शन होते.